अथ श्री साई सच्चरित अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साई नव्हे एकदेशी, साई सर्वभूतनिवासी, आब्रह्म कीटक मुंगी माशी, व्यापक सर्वाशी सर्वत्र. साई शब्द ब्रह्मी पूर्ण, दावी परब्रह्मीची खूण, ऐसा उभयभागी प्रवीण, तेनेच सद्गुरुपण तया ते. स्वये मोठा ज्ञानी गहन, करू नेणे निशिष्य प्रबोधन, अथवा निज स्वरूपावस्थान, त्याचे सद्गुरुपण तयाला. पिता देई देहासी जनन, जनना पाठी लागे मरण, गुरु निर्दाळी जनन मरण, ते कनवाळूपण अणिक. आता पूर्वील अनुसंधान, की जे स्वप्नाध्याय श्रवण, कैसे भक्तांचे स्वप्नी जाऊन, बाबा दर्शन त्या देत. कोणास म्हणत त्रिशूल काढी, कोणापाशी मागत खिचडी, कोणास घेऊन हाती छडी, पाठते फोडीत गुरुमिशे, कोणास स्वप्नी जाऊन भेवडी, सुरापानादी मोडीत खोडी, टाळून भक्ताची अनेक साकडी, लावीत गोडी निजपदी. कैसी कोणाची पाठ फोडिली, वरवंट्याने छाती ठेचिली, दशमाध्यायी वार्ता हे कथिली, श्रोता कर्णिली आधीच, पुढील कथेची अपूर्वाई, धन्य परिसता धन्य जोगाई, दोघे समरसती, ठाईचे ठाई सौख्य न पायी लादिती. अस कथा निंदादी श्रवण, या पापाचे होईल क्षालन, करू संत कथानुवादन, परमपावन जे सदा. आता तेच कथा निरूपण, श्रोता सादर की जे श्रवण, पदोपदी येईल दिसून, कृपाळूपण साईचे. राली बंधू ग्रीक व्यापारी, खरेदी सर्व हिंदुस्थान भरी, पेढ्यात याचा शहरोशहरी. मुंबा नगरी एक, तेथील अधिकाऱ्याचे पदरी, सांप्रत लक्ष्मी चंदासी नोकरी, अतिविश्वासू आज्ञाधारी, काम करीत मुनशीचे. रेल्वे खात्यात आरंभी होते, व्यंकटेश मुद्रणागारी मागुते, तेव्हाच साईचा समागमाते. लादले कैसे ते परीसा, माझा माणूस देशावर, असो का हजारो कोस दूर, आणि न जैसे चिडीचे पोर, बांधून दोर पायास. ऐसे बाबा किती दावदले, जना लोकाही भोवती ऐकिले, अनुभवाही तैसेच आले, कथितो त्या लिहिलेस बाबाच्या. नेली ऐसी पारे कितीक, देशोदेशीची शिरडीस अनेक, त्यातील श्री लक्ष्मी चंद एक. पोर हे भाविक बाबाचे, जेव्हा बहुजन्म संपादित, प्राक्तन कर्म उदया येत, तेव्हाच संत समागम लाभत. मोहजनित तम नासे, विवेकनी होईद प्रदीप्त, भोग्यादया वैराग्य पावत, संचित कर्म क्षया जात, होत जीवित साफल्य. दिठी भरता साईनाथ, दुर्यान लाभे वावतीत, तेही असोत नयन निमीलत. साईनाथ चौपासी, झाली लालाजीची भेट, कथिला त्यांनी ज्या स्वानुभव गोष्टी, प्रेमे साठविल्या हृदय संपुटी, उत्कंठा पोटी त्या सांगू. धरणे आले तयास देखू, तीही लीला लौकिक, काना मना करून एक श्रोते भाविक परिसोत. सन 1910 नाताळामधील दिवस पहा, शिर्डी प्रयाण योग तेव्हा, लादला हा लालाजी ते. तेव्हाच प्रथम प्रत्यक्ष दर्शन, परिहा योग येण्याचे चिन्ह, 1-2 महिन्याचे आधीच जाण, आले घडून ते ऐका. सांताक्रूज गावी असता, ध्यानी मनी काहीही नसता, स्वप्न पडले तया सवचिता, नवल दृष्टांता देखिले. म्हातारा एक दाढीवाला, साधू भक्तवृंदी वेढिला, ऐसा महात्मा उभा देखिला, तो अभिवंदिला सप्रेम. पुढे दत्तात्रेय मंजुनाथ, बिजुळ उपनामाचे ग्रस्त, आले लक्ष्मीचंद तेथ, कीर्तनार्थ गणुदासाचा. दासगणूची नित्य पद्धती, समोर बाबाची छबी मंडिती, ती देखाताच लक्ष्मीचंदाप्रती. आठवली मूर्ती स्वप्नीची, तीच दाढी तेच वय, तेच अवयव तेच पाय, लक्ष्मीचंदाचा लागला लय, की तोच हा होय महात्मा. आधीच ते दासगणूचे कीर्तन,
त्यात तुकारामाचे आख्यान, वरी त्या स्वप्नीच्या साधूचे दर्शन. लालजी तल्लीन बहु झाले, लक्ष्मीचंद मनाचे कोमळ. डोळी आले प्रेमाश्रुजळ, लागून राहिली जीवास तळमळ. मूर्ती ही प्रेमळ देखे नके, आधी जी देखली स्वप्नाती. प्रतिमा जियेची कीर्तनाती, तिकडेच लागली अंतर्वृत्ती. आणि कचित्ती येईना, भेटेल काय कोणी स्नेही. जोमज शिरडीची सोबत देई, कधी प्रत्यक्ष या संतापाई. वाटले हो डोई ठेवी नाही, होईल या साधूचे दर्शन कदा. भोगीन काय त्या प्रेमानंदा, ऐसी उत्सुकता लक्ष्मीचंदा. लागून सदा राहिली, लाविली पाहिजे खर्चाची सोय. आता पुढे करावे काय, दर्शन सत्वर कैसे होय. लागे उपाय शोधाया, देव सदा भावाचा भुकेला. पहा कैसा चमत्कार घडला, तेच रात्री 8चे समयाला. दरवाजा ठोवावला स्नेहाने, मग दार उघडून जो पाही. तो शंकरराव तयाच स्नेही, उसे लक्ष्मीचंदास पाही. येता काय शिर्डीस, केडगावी जाण्यास मानस. नारायण महाराज दर्शनास, होता परी आले मनास. आधी शिर्डीस जावे की, करावे यात प्रीत्यर्थ सायास. तेच जै चालून येई प्रयास, पारावार न आनंदास. मनास लक्ष्मीचंदाचे, घेतली चुलत भावापासूनी. रक्कम 15 रुपये उसनी, शंकररावानी तैसेच करुनी. केली प्रयाणी सिद्धता, बिस्तरा विचारत घेतली. निघवायाची तयारी केली, जाऊनी वेळी तिकिटे मिळविली. गाडी साजिली उभयानी, शंकरराव मोठे भजनी. गाडीत भजन केले उभयानी, लक्ष्मीचंद चौकस पाणी. करी रस्त्याने चौकशी, शिर्डी कडील कोणी जन. भेटता करावे तयास नमन, सांगा साईबाबाचे महिमान. अनुभव प्रमाण आम्हाला, साईबाबा मोठे संत. नगर बाजूस अति विख्यात, म्हणती तयाचे काही प्रचित. आम्हासी निश्चित वदावी, डब्यात 4 मुसलमान. शिर्डी निकट जयाचे स्थान, परस्पर वर्तमान. करिता समाधान वाटले, साईबाबाची काही माहिती. असल्यास निवेदा महाप्रती, लक्ष्मीचंद अतिभावार्थी. तयास पुसती प्रीतीने, साईबाबा महान संत. शिर्डीत बहुत वर्षे नांदत, असो महानावलिया महंत. प्रत्युत्तर देत ते तया, येणेप्रमाणे बोलता चालता. आनंदाने मार्ग क्रमिता, दोघे कोपरगावास येता. आठवले चित्ता शेटीच्या, साईबाबास पेरूची प्रीती. कोपरगावी पेरू पिकती, म्हणती गोदेचा काठी विकती. समर्पू येतील बाबास, परी येता गोदावरी काठी. देखावा पाहून हर्षले पोटी, टांगा पोचला पैलतटी. विसरले गोटी पेरूची, तेथून शिर्डी 4 गाव. टांगा निघाला भरधाव, लक्ष्मीचंदास झाला आठव. जेथे नठाव पेरूचा, तो एक म्हातारी डोईवर पाठी. धावता देखील गाडीच्या पाठी, थांबवली गाडी तियेसाठी. पेरूच भेटीस आले की, लक्ष्मीचंद आनंद भरित. निवडून पेरू घेत, राहिले पाठीत. ते म्हातारी म्हणत, अर्पा मज प्रीत्यर्थ बाबांना. पेरूची स्मृती आणि विस्मृती, म्हातारीची गाठ अवचिती. तिची ती पाहुनी साई भक्ती, दोघेही चित्ती विस्मित. आरंभी म्हातारा दिसला स्वप्नी, तोची पुढे आढळला कीर्तनी. त्याचीच ही म्हातारी नसेल ना कोणी, लालाजी मनी तरकले. असो मग पुढे गाडी हाकिली, बोलता बोलता शिर्डी गाठली. दुरून मसडीची निशाणे देखिली, भावे वंदिली उभयतानी. मग ते पूजा समारंभेसी, गेले तत्काळ मशिदसी. घेऊनी साई दर्शनासी, आनंद चित्तेसी ते झाले. अंगणाचे द्वारातून सभामंडपी प्रवेशून, पाहोनी बाबाची मूर्ती दुरून. सद्गद मन झाले, होता इच्छित मूर्तीचे दर्शन. लक्ष्मीचंद जाहला तल्लीन, विसरून गेला भूकतहान. स्वानंद जीवन लादला, हाती घेऊन निर्मळ जळ. प्रक्षाळले चरणकमळ, अर्घपाद्यादी पूजा सकळ. केली श्रीफळ अर्पिले, धूपदीप तांबूल दक्षिणा.
केली मानस प्रदक्षिणा, करोनी पुष्पहार समर्पण. बैसले चरणा सन्निध, भक्त प्रेमळ लक्ष्मी चंद. त्यासही गुरुकृपेचा आनंद, पाहुनी साई चरणाविंद. रमला मिलिंद जैसा तो, तेव्हा भावा झाले वदते. साले रास्ते में भजन करते, और दूसरे आदमी को पूछते. क्या दूसरे से पूछना, सब कुछ अपने आंखों से देखना. काय को दूसरे आदमी को पूछना, झूठा है क्या सच्चा सपना. कर लो अपना विचार आप, मारवाड़ी से लेकर उच्छिति. क्या जरूर दर्शन की होती, हुई क्या अब मुराद पुरती. आश्चर्यचित्ती परिसता, आपण मार्गात केली चौकशी. बाबास येते ती कळली कैशी, हेची आश्चर्य परम मानसी. लक्ष्मी चंदासी वाटले, घरी आपण पडले स्वप्न. गाडीत आपण केले भजन, कळले कसे बाबास वर्तमान. काय अंतर्ज्ञान हे, होती दर्शनाची उत्कंठा. होता खराच पैशाचा तोटा, उसने घेऊन केला पुरवठा. तेही पहा ठाऊकया, आश्चर्य परम लक्ष्मी चंदा. आश्चर्य सकल भक्तवृंदा, आश्चर्य सत्पद पंकज मिलिंदा. अतर्क्य विधान बाबाचे, काढो निरुण करणे सण. अथवा यात्रा पर्यटन, नावडे बाबास कर्ज बाजारीपण. शिकवण ही मुख्य येथील, असो ते सकळ भक्ता समावेत. हेही साठ्याचे वाड्यात जात, दुपार भरता जेवावया बसत. आनंद भारित मानसे, इतक्यात बाबाचा प्रसाद म्हणून. कोण भक्ताने रसांजा आणून, वाढीला थोडा पानावरून. तृप्त तो सेवून झाले, दुसरे दिवशी भोजनासमयी. झाली लालाजी सांज्याची सई, परी ते तो काही नित्याचा नाही. उत्सुकता राहिली मनात, मग तिसरे दिवसाची नवाई. उरल्या वासनेची भरपाई, करून देती महाराज साई. कैसिया उपायी अवलोका, गंधाक्षता पुष्पा समेत. घंटा निरांजन पंचारत, घेऊन जोग मशिदी येत. पुसू लागत बाबासी, काय आणावा नैवेद्य आज. आज्ञा करीती महाराज, सांजा ताटभर घेऊन ये मज. आरती पूजन मग करी, ठेवून तेथेच पूजा समारंभ सांबारा. जोग तत्काळ गेले माघारा, परतले सवे घेऊन नटशिरा. सर्वापुरा अविलंबे, पुढे झाली दुपारची आरती. आधीच आणले नैवेद्य भक्ती, ताटे येऊ लागली वरती. बाबा ते वदती निज भक्ता, आहे आजीचा दिवस बरवा. वाटे सांजाचा प्रसाद व्हावा, आणवा म्हणती सत्वर मागवा. सकळानी सेवावा यथेष्ट, मग भक्तानी जाऊन आणली. सांज्याची 2 बगोणी भरली, लक्ष्मी चंदासी भूकही लागली. पाठही भरली होती पे, पोटात भूक पाठी सकणकण. तेणे लक्ष्मी चंदा स्वस्तवन, बाबाच्या मुखी ते येई जे वचन. श्रोती अवधान देई जे, भूख लगी है अच्छा हुआ. कमर में दर्द चाहिए दवा, अब सांजे की चली है हवा. करो सवार आरती, जे जे लक्ष्मी चंदाचे मनी. ते ते परिस्फुट बाबाचे वचनी, शब्दाविण प्रतिध्वनी. अंतर्ज्ञानी महाराज, असो पूर्ण होता आरती. सांजा मिळाला भोजन भक्ती, पुरली लक्ष्मी चंदाची आसक्ती. आनंद चित्ती झाला, तेथून बाबावर जडले प्रेम. उदबत्ती नारळ माळेचा नेम, लक्ष्मी चंद ही लादले क्षेम. पूजा उपक्रम चालला, जडली एवढी साईवर भक्ती. जाणारा लादता शिरडी प्रती, माळ दक्षिणा कापूर उदबत्ती. तया हाती पाठविती, कोणीही जावो शिरडी प्रती. लक्ष्मी चंदास लागता माहिती, या 3 वस्तू दक्षिणा समावेती. बाबास पाठविती नेमाने, त्याच खेपेस चावडीचे निशे. समारंभ तो पाहावयासी, जाता बाबास उठली खासी. कासाविसी जायली लक्ष्मी चंदमनी म्हणत, काही स्वामी त्रास देत. वाटे लोकांची दृष्टी लागत, खोकला उठत त्या पायी. ही तो मनाची केवळ वृत्ती, उठली लक्ष्मी चंदाचे चित्ती. येता सकाळी मशिदी प्रती, बाबा ही अनुवदती नवल पहा. येता माधवराव तया प्रती, आपण होनी बाबा वदती. काल झाला मज खोकला अति, ही काय कृती दृष्टीची. वाटे मज कोणाची तरी दृष्टीची लागली आहे खरी. तेणे हा खोकला परोपरी, करी बेजारी जीवाची. आश्चर्य लक्ष्मी चंदाचे अंतरी,
ही तो अनुवृत्ती आपुलीच खरी. कैसे हे बाबा सकळले तरी सर्वांतरी वसती की. मग तो विनवी कर जोडुनी बहु आनंदलो आपुले दर्शनी. तरी ऐसीच कृपा करोनी महाराजांनी रक्षावे. आता मज या पाया वाचुनी देवची नाही आणि कजनी. मन हे रमो आपुले भजनी आपुलेच चरणी सर्वदा. म्हणे चरणी ठेविता माथा निरोप मागतो साई समर्था. आज्ञा असावी आम्हा आता असेची अनाथा सांभाळा. असावी नित्य कृपा दृष्टी जेणे न हो संसारी कष्टी. लाधो तव नाम संकीर्तन पुष्टी सुख संतुष्टी सर्वथा. घेऊन उदीस आशीर्वाद पावोनी स्नेहा संहित आनंद. मार्गी गात साई गुणानुवाद लक्ष्मीचंद परतला. ऐसीच आणि कदुसरी चिडी बांधुनी बाबानी आणली शिरडी. येता प्रत्यक्ष दर्शनाची घडी नवल परवडी परिसाती. चिडी ती एक प्रेमळ बाई तिची या कथेची परम नवलाई. ब्रह्मांडपुरी दृष्टांत होई महाराज साई पायी. कधी नवते प्रत्यक्ष दर्शन तरी त्या बाईस झाले स्वप्न. बाबा तियेच्या द्वारी येऊन खिचडी भोजन मागती. बाई तत्काळ होऊन जागी पाही तो नाही कोणाही जागी. दृष्ट्यंत कथिला लागा वेगी समजता लागी तियेने. पती तियेचा तेच शहरी तेथील टपाल खात्याचा अधिकारी. पुढे अकोल्यास बदलाल्यावरी केली तयारी शिर्डीची. दंपत्य होते मोठे भाविक झाले साई दर्शन कामुक. वाटले दृष्टांताचे कौतुक माया अलौकिक साईची. पुढे सोयीचा पाहुनी दिन निघाली दोघे शिर्डी लक्षून. मार्गात गोमती तीर्थ वंदून शिर्डी लागून पातली. प्रेमे घेऊन बाबाचे दर्शन करुनिया भावे पूजन. नित्य बाबाचे चरण सेवून सुख संपन्न झाली. ऐसे ते दाम्पत्य आनंदावने राहिले शिर्डीत 2 महिने. बाबाही तुष्टले खिचडी भोजने भावभक्तीने तयाचा. खिचडी नैवेद्य समर्पणार्थ दाम्पत्य आले शिर्डी प्रत. चतुर्दशा दिन होतात ही गत खिचडी अनिवेदित तैशीच. कृतसंकल्प दीर्घ सूत्रता नावडुनी ती बाईचे चित्ता. 15वे दिवशी मध्यान भरता खिचडी समावेत पातली. होते तेव्हा पडदे सोडिले घेऊन समवेत भक्त आपुले. बाबा आधीच भोजनी बैसले ऐसे समजले बाईस. ऐसे भोजन चालते समयी पडद्याचे अंत कोणी न जाई. परी त्या बाईस झाली घाई खाली न राही ती उगली. केवळ खिचडी निवेदनोल्लास अकोल्याहून शिर्डीचे प्रवास. अंगीकारी जितियेचा दिवसा राहील कैसा अपूर्ण. कोणाचेही काही न मानिता पडदा स्वहस्ते सारून वरता. करुनी निज प्रवेश निज सत्ता कामना पूर्तता साधिली. तेव्हा बाबांनी नवल केले खिचडी लागी तुके भूकेले. कितीचा हदीस मागू सरले ताटची धरिले दोहाती. खिचडी पाहुनी ताला उल्हास उचलून या घासावर घास. बाबांनी सुधिले निज मुखास कौतुक समजतास वाटले. पाहुनी बाबाची ती आतुरता विस्मय दाटला सर्वाचे चित्ता. खिचडीची कथा परिसता वाटली अलौकिकता साईची. आता येथून पुढील कथा एकता प्रेम दाटेल चित्ता. एक गुजराती ब्राह्मण सेवे करिता आला अवचिता शिर्डीस. राव बहादूर साठ्याचे पदरी आरंभी केली जयाने चाकरी. त्या शुद्ध सेव्याभ्यंतरी लाधली पायरी बाबाची. ती कथा बहुत गोड जयासी भक्ती प्रेमाची आवड. कैसे श्रीहरिपुरवी कोड मनाची होड ते परिसा. मेघातयाचे नामाभिधान साई सवे ऋणानुबंधन. तेने तो बावला शिर्डी स्थान कथानुसंधान तत्पर व्हा. साठे खेड जिल्ह्याचे प्रांत तेथे हा मेघा भेटला वचित. ठेविला तयास तैनातीत शिवालयी नित्य पूजेस. पुढे हे साठे शिर्डीस आले तेच तयाचे भाग्य उदेले. तेथे महाराज साई जोडले चित्त जडले तच्चरणी. यात्रेकऱ्यांचा पाहुनी रगडा झाला तयाचे मनाचा धडा. असावा येथे आपुला वाडा सोय बिराडा लागेल. मग पुढारी ग्रामस्थ मिळविले तया
जागेचे संपादन केले. जेथे बाबा आरंभी प्रकटले, वाड्याचे ठरविले ते स्थळ. या पवित्र जागेचे महिमान चतुर्थाध्यायीच पूर्व वर्णन. द्विरुक्तीचे नाही प्रयोजन, चालवू निरूपण पुढारा. असो मेघाचे संचित मोठे, लादले राव बहादूर साठे. तेव्हाच तो लागला परमार्थ वाटे, नेठे पाटे तयाचा. परिस्थितीस होऊन वश, पावला होता क्रमभंश. तयास देऊनी गायत्र्युपदेश, करविला प्रवेश सन्मार्गी. मेघा साठ्याचे सेवेस लागला, परस्पराशी आदर वाढला. गुरुच मेघा भावी साठ्याला, लोभही जडला तयाचा. असो एकदा सहज बोलता, निजगुरुचे महात्म्य वानिता. प्रेम दाटले साठ्याचे चित्ता, मेघास सादरता पुसती. बाबास घालावे गंगोदक स्नान, इच्छा माझी मनापासून. तदर्थ तुझ शिर्डी लागून, पाठवितो जाण मुख्यत्वे. शिवाय तुझी अनन्य सेवा, पाहुनी माटे माझी आजीवा. सद्गुरूचा तुझ संगम घडावा, पायी जडावा तव भाव. सार्थक होईल तव देहाचे, परम कल्याण या जन्माचे. जा जा काया मने वाचे, लागे सद्गुरूचे पायास. मेघा पुसे तयाची जात, वस्तुत साठ्यासहिती अज्ञात. म्हणती कोणी अविंदई वदत, वैसती मशिदीत म्हणूनी. अविंद हा शब्द कानी पडेता, झाली मेघा मनी दुश्चित्तता. नाही नीच यवन तत्परता, काय गुरुता तयासी. नाही म्हणता साठे क्षोभती, होय म्हणता पावेल दुर्गती. करावे काय चाले नामती, चिंतावती वर्दी. तो पडला इकडे आड तिकडे विहीर, डोलायमान मनी अस्थिर. परी साठ्याचा आग्रह फार, केला निर्धार दर्शनाचा. पुढे मेघा शिर्डीस आला, मशिदीचे अंगणी पातला. पायरी जो चढू लागला, बाबांनी लीला आरंभिली. उग्र स्वरूप धारण केले, पाषाण हाती घेऊन वदले. खबरदार पायरीवर पाऊल ठेविले, यवने वसविले हे स्थान. तू तो ब्राह्मण उंच वर्ण, मी तो नीचाचा नीच यवन. होईल विटाळ तुझ लागून, जाई परतोन माघारा. ते कातावलेपणाचा रूप, तुझे प्रलय रुद्राचे स्वरूप. पाहणारास होत थरकाप, चळी कापत तव मेघा. परी हा राग केवळ वरवर, अंतरी दयेचा वाहे पूर. मेघा थक्क विस्मय निर्भर, कैसे मदंतर कळले या. कोठे खेडा जिल्हा दूर, कोठे लांब अहमदनगर. माझे विकल्प कृष्ट अंतर, आविष्करण हे त्याचे. बाबा जो जो मारू धावत, तो तो मेघाचे धैर्य खचत. पाऊल एक एक मागेच पडत, जावया न धजत पुढारा. तैसाच काही दिवस राहिला, बाबाचा रंग पाहिला. शक्य ती सेवा करीत गेला, परी न पटला दृढ विश्वास. पुढे मग तो घरासी गेला, ज्वरार्थ झाला अंतरुणी खिळला. तेथे बाबाचा ध्यास लागला, परतोनी आला शिर्डीस. तो जो आला तोच रमला, साई पायी भाव जडला. साईचा अनन्य भक्त झाला, साईच त्याजला एकदेव. मेघा आधीच शंकर भक्त, होता साईपदी अनुरक्त. शंकराची भावी साईनाथ, तोच उमानाथ तयाचा. करी मेघा अर्निश, साई शंकर नामघोष. बुद्धी तदाकार अशेष, चित्त किल्मिष विरहित. झाला साईचा अनन्य भक्त, साईस प्रत्यक्ष शंकर भावित. शंकर शंकर मुखे गर्जत, अन्य दैवत मानिना. साईच त्याचे देवतार्चन, साईच त्याचा गिरिजारमण. तेच दृष्टीचा ठाव घालून, नित्यप्रयासम प्रसन्न मन. मेघा शंकरास बेलाची आवड, शिर्डीत नाही वे बेलाचे झाड. मेघा तदर्थ कोस दीड, जाऊन निज चाड पुरवीतसे. 1.5 कोसाचा काय पाड, बेला लागी लंगिता पहाड. परिपूजने पुरविता कोड, फेडिता होड मनाची. लांब लांबून बेला आणावा, पूजा संभार पूर्ण मिळवावा. ग्रामदेवाचा अनुक्रम घ्यावा, सर्वास व्हावा यथाविधी. मग त्याच पावली जावे मशिदी, प्रेमे वंदावी बाबाची गादी. करुनिया पाद संवाहनादी, पादतीर्थ आदी सेविते. मेघाची आणिक कथा, आनंद होईल श्रवण करिता. ग्रामदेवाविषयी आदरता, दिसेल वापकता साईची. मेघा शिर्डीस असेपर्यंत, दुपारची आरती करीतो.
नीट पर्यादी ग्रामदेव समस्त पूजन संशिदित जात असे. ऐसा तयाचा नित्यक्रम एके दिसी चुकला हा अनुक्रम. खंडोबाच्या पूजेचा अतिक्रम घडला परिश्रम करिताही. पूजा कराया गेला यत्न द्वार नवघडे करिता प्रयत्न. म्हणून ती पूजा तैसीच वगळून आला तो घेऊन आरती. तेव्हा बाबा वदती तयाला पूजे तत्व आजला खंड पाडिला. पूजा पावल्या सर्व देवाला एक राहिला पूजेविण. जाती करून ये मग ते येथे मैघावदे दार बंद होते. उघडू जाता उघडे नाते वगळणे पूजे ते भाग आले. बाबा वदती जातू पाहे दार आता उघडे आहे. मेघा तत्काळ जाय लवला आहे अनुभवला आहे बोलाचा. खंडे रायाची पूजा केली मेघाचीही मळमळ गेली. पुढे बाबाने करू दिदली पूजा आपुली मेघाला. मग गंधपुष्पादी अष्टोपचार पूजा समर्पी अतिसादर. यथाशक्ती दक्षिणाहार फलभारही अर्पितसे. एकदा मकर संक्रांती दिन गोदावरीचे आणुनी पाणी. बाबास अभ्यंग चंदन चर्चुनी घालावे स्नान. मनी झाले आज्ञे लागी पिच्छा पुरविता. इच्छेस येईल ते कर जा म्हणता. मेघा घागर घेऊन तत्वता पाण्याकरिता निघाला. आला न उदयाचली जो तरणी मेघा निघे रिक्त कलशपणी. पाणी निरात पत्र अन्नवाणी आणू पाणी घुमतीसी. जाता येता आटकोस लागेल मार्ग क्रमावयास. पडतील कष्ट आणि सायास स्वप्नी तयास येईना. ही तो मेघास नाही चिंता निघाला ते तो अनुज्ञा मिळता. असता निश्चयाची दृढता कार्योल्लासता चवेच. गंगोदके साईस स्नान घालावे ऐसे होता मन. कैचे सायास कैसा क्षीण एक प्रमाण दृढ श्रद्धा. असो ऐसे ते पाणी आणिले ताम्र गंगालई रिचविले. स्नानार्थ उठावे आग्रह चालले परी न मानिले बाबानी. नद्यानी आरती झाली मंडळी घरोघर निघून गेली. झाली स्नानाची तयारी सकाळी. दुपार भरली मेघावदे पाहुनी मेघा अत्याग्रही. मग तो साई लीला विग्रही करमेघाचा निजकाराही. धरुणी पायी संबोधी नको रे मज गंगा स्नान. ऐसा कैसा तू नादान किमर्थ मज फकीरा कारण गंगा जीवन मज काय. परी मेघा ते काही न ऐके शंकरासम जो बाबा सलेके. गंगा स्नानाने शंकर हरिके हे एकची ठाऊके तयाते. म्हणे बाबा आजीचा दिन मकर संक्रांतीचा सण. गंगोदके शंकर स्नपन करिता सुप्रसन्न तो होई. मग पाहुनी तयाचे प्रति प्रेम आणि तयाचा आढळ नेम. म्हणती पुरवी तुझाची काम शुद्ध अंतर्याम मेघाचे. ऐसे म्हणून मग ते उठले स्नानार्थ मांडिल्या पाटावर बैसले. मस्तक मेघा पुढे ओढवले म्हणती वलेसे जल घाली. सकळ गात्री शिरप्रधान करी तयावरील व जळसिंचन. ते पूर्ण स्नान केली समान हे तरी मान रे तुके. बरे म्हणून कलश उचलिला शिरी ओतता प्रेमा जो दाटला. हरगंगे म्हणून तो रिचविला संबंध ओतिला अंगावर. मेघास अत्यंत आनंद झाला माझा शंकर सचैल नाणिला. घडा रिता जे खाली ठेविला पाहू लागला नवलते तो. सर्वांगी जरी ओतले उदक शिरची तेवढे ओले एक. इतर वयव सुके ठाक वस्त्री ही टांक न जलाचा. मेघा जाहला गलताभिमान निकटवर्ती विस्मयापन्न. ऐसे भक्ताचे लाड आपण पुरवित संपूर्ण श्री साई. तुझ्या मनी घालावे स्नान जा घाल तुझ्या इच्छे समान. त्यातही माझ्या अंतरीची खूण सहज जाण लादशील. हेच साई भक्तीचे वर्म भावा मात्र सुदैवे समागम. मग त्या काही न दुर्गम सर्वची सुगम क्रमे क्रमे. बसता उठता वार्ता करिता सकाळा दुपारा फेरिया फिरता. भक्त श्रद्धा स्थैर्य धरिता इप्सितार्थ संपादी. परी ऐसी काही खुण प्रत्यक्ष व्यवहारी पटवून. क्रमानुसार गोडी लावून परमार्थाकलन तो करावी. ऐसी समेघाची आणिक कथा सुखावतीला श्रोते परिसता. भक्त प्रेम साईसे पाहता आनंद चित्ता होईल.
बाबाची एक मोठ छबी होती नानाची, ती दिसली नवी, तीही मेघा वाड्यात ठेवी. पूजेस लावी भक्तीने मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती, वाड्यात प्रतिमा पूर्ण प्रतिकृती, दोन्ही स्थळी पूजा आरती अहोरात्री चालली. ऐसी सेवा होता होता सहज 12 मास लोटता, मेघा पहाटे जाग्रत असता, देखिले दृष्टांता तयाने असता मेघाशी जे प्रती. जरी निमिलित नेत्रपाती, अंतरी असता पूर्ण जागृती, पाहे स्पष्टाकृती बाबाची, बाबा ही जाणून तयाची जागृती. अक्षता टाकून बिछाण्यावरती, मेघा त्रिशूल काढी रे म्हणती, गुप्त होती तेथेच हे बाबाचे शब्द परिसता. डोळे उघडले अति उल्हासता, पाहुनी बाबाची अंतर्धानता, बहुविस्मयता मेघास. मेघात बाई चोहोकडे तांदूळ जे शिजेवर तिकडे तिकडे, वाड्याची पूर्ववत बंद कवाडे, पडले ते कोडे तयास. मशिदीस जाऊन तत्काळी बाबाचे दर्शन घेत वेळी, मेघाने त्रिशूळ कथा कथिली, आज्ञा मागतली त्रिशूळाची. दृष्टांत साध्यंत मेघाने कथिला, बाबा वदती दृष्टांत कसाला, शब्द नाही का मजा परिसीला, काढ म्हणितला त्रिशूळ तो. दृष्टांत म्हणून माझे बोल, जाता काय कराया तोल, बोल माझे अर्थ सखोल, नाही फोल अक्षरही. मेघा म्हणे आपण जागविले, तैसेच आरंभी मजई वाटले, परे दार नवते कै खुले, म्हणून मानिले ते तैसे. तयास बाबाचे एका उत्तर, माझे अप्रवेशान लगे दार, नाही मजा आकार न विस्तार, वसे निरंतर सर्वत्र, टाकून या मजवरी भार, मीन लाजो मज साचार, तयाचे सर्व शरीर व्यापार, मी सूत्रधार चालवी, असो पुढे नवल विधान. त्रिशूळाचे प्रयोजन श्रोता परिसिजे सावधान, येईल अनुसंधान प्रत्यया, एरीकडे मेघा जो परतला, त्रिशूळ काढावया आरंभ केला, वाड्यात छबी निकट भिंतीला, त्रिशूळ रेखाटिला रक्तवर्ण. दुसरेच दिवशी मशिदीत आला पुण्याहुनी रामदास भक्त, प्रेमे बाबास नमस्कारित, लिंग अर्पित शंकराचे. इतक्यात मेघाही ते आला, बाबासी साष्टांग प्रणाम केला, बाबा म्हणती हा शंकरा आला, सांभाळी याजला तू आता. ऐसे होता लिंग प्राप्त, त्रिशूळ दृष्टांत पाठी अवचित, मेघा तटस्थ लिंगाची देखत, प्रेमे सद्गतीत झाला, आणि कपाहाय लिंगाचा अनुभव, काकासाहेब दीक्षिताचा पूर्व, श्रोता सादर परिसिजे सर्व, जडेल भरवसा साईपदी. एरीकडे जो लिंग घेऊनी, निघे मेघा मशिदीतुनी, दीक्षित वाड्यात स्नान सारुनी, नामस्मरणे निमग्न. धूत वस्त्रे अंग पुसून, शिळेवरी उभे राहून, टुवाल डोईवर घेऊन, करत स्मरणा साईचे. नित्य नेमानुसरून शिरोभाग आच्छादन, करीत असता नामस्मरण, लिंगदर्शन झाले, चालले असता नामस्मरण, आजची का भावे लिंगदर्शन. ऐसे जो दीक्षित विस्मयापन्न, मेघा सुप्रसन्न सन्मुख, म्हणे मेघा पहा काका, लिंग बाबांनी दिदले विलोका, काका पावले सविस्मय हरिका, लिंगाभिषेका देखुनी, रूपरेखा आकार लक्षणे, आले ध्यानी जे पूर्वक्षणी, तेच ते लिंग पाहुनी तक्षणी, दीक्षित मनी सुखावले. असो पुढे मेघाचे हातून, त्रिशूळ लेखन होऊन पूर्ण, छबी सन्निध लिंग स्थापन, साईने करून घेतले. मेघा सावडे शंकर पूजन, करून शंकर लिंग प्रदान, केले तद्भक्तीचे दृढीकरण नवलविधान साईचे. ऐसी काय एक कथा, सांगेन ऐशा परिमिता, परी होईल ग्रंथा विस्तरता, म्हणून श्रोता क्षमा कीजे. तथापि आम्ही श्रवणोत्सुक, म्हणून कथीना आणि एक, पुढील अध्यायी साईचे कौतुक, याहून अलौकिक दिसेल, होऊन हे माड साईसी शरण, करवी साई चरित्र श्रवण, होईल तेणे भवभयहरण, दुरित निवारण सकळांचे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, दृष्टांत कथनम नाम अष्टविंशतितमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.